ब्रेकनंतर एक मोठी बातमी समोर येतेय। महाविकास आघाडीची आज सायंकाळी 5 वाजता बैठक आहे। बैठकीमध्ये तिरंगा आंदोलनाची दिशा ठरण्याची शक्यता आहे। 24 तारखेला तिरंगा रॅली काढली जाणार आहे आणि त्या संदर्भातच महाविकास आघाडीची आज सायंकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे। पुढे आणखी एक मोठी बातमी। 24 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी आमच्यासोबत सामील व्हा, आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले। तिरंगा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे यांनी हे आवाहन केलेलं आहे। सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने तिरंगा रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केलं जात आहे। तर आपण पाहतोय काँग्रेसच्या टिळक भवनाबाहेर भाजपनं आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलकांची पोलिसांकडून या ठिकाणी धरपकड केली जाते। मुंबईमध्ये काँग्रेस विरोधात भाजपचं हे आंदोलन सुरू आहे। काल दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ जे आंदोलन करण्यात आलेलं होतं त्या आंदोलनाच्या आणि राहुल गांधी यांच्या निषेधार्थ या ठिकाणी भाजपकडून आंदोलन केलं जातंय। भाजपचं हे आंदोलन सुरू आहे। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड या ठिकाणी सुरू झाली असल्याचं आपण पाहतोय। मुंबईमध्ये काँग्रेस विरोधात हे भाजपनं आंदोलन आता सुरू केलेलं आहे। मोठ्या संख्येनं आंदोलक या ठिकाणी जमलेले होते आणि त्यांची या ठिकाणी पोलिसांनी धरपकड केलेली आहे। काही आंदोलक पोलिसांच्या व्हॅनमध्ये असल्याचं देखील आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय। काही वेळापूर्वी या संदर्भात अमित साटम यांची प्रतिक्रिया देखील समोर आलेली होती। संपलेलं राजकारण जिवंत करण्यासाठी काँग्रेसचा हा सर्व डाव आहे, काँग्रेसचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं। राहुल गांधी यांच्या विरोधात सध्या या सर्व कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी दिली जाते। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यास आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। महिला आंदोलक देखील या ठिकाणी आहेत ज्यांना या ठिकाणी महिला पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचंही आपण पाहतोय।